या विधानसभा निवडणुकीचं विश्लेषण करताना जो काही आपण मतदानाची टक्केवारी पाहिली, तर त्यावरून निष्कर्ष असे अनेक आपण एक्झिट पोलमध्ये पाहिले. पण मला पर्सनली असं वाटतं, की जे काही निकाल लागतील ते खूपच शॉकिंग असतील. जर का मी स्वतः 3 वाजेपर्यंत राज्यातील पूर्ण मतदान ट्रॅक करत होतो. तर शेवटच्या 2 तासामध्ये प्रचंड मोठा सर्ज बघायला मिळाला मतदानाच्या टक्क्यामध्ये. काही ठिकाणी जी माझी फोनवर चर्चा झाली असेल किंवा वाचनात आलं असेल किंवा आणखीन कुठच्या माध्यमातून मला कळलं, त्यानुसार एक गोष्ट तर मानायला पाहिजे, की जे काही ह्या 2 तासात आपल्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी असेल, भाजपच्या कार्यकर्त्यांनी किंवा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी जे काही काम केलं आहे, त्या कामाची पोचपावती जर आपल्याला या निवडणुकीच्या निकालांमध्ये बघायला मिळाली, तर मला नवल वाटणार नाही. आता मुळात ह्या निवडणुकीच्या वेळी आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी काय बदल होते, जे मला जाणवले. त्यातला पहिला मुख्य बदल म्हणजे भारतीय जनता पार्टीचं इलेक्शन कॅम्पेन. अतिशय प्रखर, अतिशय प्रभावी आणि सोशल मीडिया असेल, न्यूजपेपर असेल, डिजिटल मीडिया असेल, टीव्ही चॅनेल्स न्यूज चॅनेल्स असतील, तर ह्या प्रत्येक ठिकाणी अक्षरशः बंबार्डिंग करण्यात आलं. म्हणजे 2014 साली जे मोदींनी टेक्निक वापरलं होतं प्रचारासाठी, त्याच्या जवळपास आपण गेल्याचं मला ह्या निवडणुकीत दिसलं. जे मला लोकसभा निवडणुकीत ह्याच्या 50% पण दिसलं नव्हतं. दुसरं म्हणजे मतदानाचा वाढलेला टक्का आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने किंवा भाजपच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या दिवशी असेल किंवा त्याच्या आधी असेल, जे घरोघरी जाऊन कॅम्पेनिंग केलं, आपले मुद्दे लोकांना पटवून दिले आणि त्यामुळे मतदानाचा टक्का वाढण्यास मदत झाली. आणि आत्तापर्यंतचा इतिहास असाच आहे, की मतदानाचा टक्का जर वाढत असेल, तर त्याचा फायदा 100% हा भाजपला झालेला आहे. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे एक हिंदुत्वाची लहर. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे टू कटेंगे आणि एक है तो सेफ है, एक है तो नेक, सेफ है तो नेक है असे नारे दिले. ह्या पार्श्वभूमीवर आपल्याला माहिती आहे, की लोकसभेला जे एक गठ्ठा मुस्लिमांचं मतदान महाविकास आघाडीला झालं होतं, त्याला आपण लोअर जिहाद असं म्हणतो. त्याचीच तयारी विधानसभेत चालू असल्याची दिसून आली होती. त्याच्याच पार्श्वभूमीवर आपण नोमानींचा व्हिडिओ पाहिला असेल किंवा वेगवेगळे फतवे निघालेले पाहिले असतील. पण त्याला काउंटर करण्यात मला तरी वाटतं भारतीय जनता पार्टी ही यशस्वी ठरलेली दिसते. कारण देवेंद्रजींनी जर शेवटच्या 3-4 दिवसांमध्ये आपल्या भाषणांचा असेल, आपल्या इंटरव्ह्यूंचा असेल, एकदम केअर शिफ्ट केल्यासारखा दिसला. म्हणजे आज हे जे ॲग्रेशन देवेंद्रजींमध्ये मी पाहिलं होतं, ते याच्या आधी मी कधी पाहिलं नव्हतं. म्हणजे अत्यंत प्रखर हिंदुत्ववादी अशी त्यांची एक प्रतिमा त्यांनी निर्माण केली आहे. आणि ती खरोखर आहे आणि ती गरजेची होती. आपल्या जातीपातीमध्ये विखुरलेल्या, एकजूट नसलेल्या समाजाला एकत्र आणण्यासाठी एक है तो सेफ है हा नारा अत्यंत उपयुक्त आहे आणि भविष्याच्या दृष्टीने खूप फायदेमंद आहे. त्यामुळे ही सगळी पार्श्वभूमी बघता आणि त्याच्यासोबत एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजी आणि अजित पवार यांच्या एकत्रित सरकारने मिळून जी काही विकास कामे केली असतील किंवा उपयोगी योजना आणल्या असतील, त्या योजनांचा एक फायदा ही ह्या सर्वाच्या जोडीला महायुतीच्या बाजूने असलेला मला तरी दिसतोय. आणि मी जे म्हटलं पहिल्यांदा, की हा निकाल जे काही येतील निकाल ते फार शॉकिंग असतील. तर मला तरी स्वतःला पर्सनली असं वाटतंय, कुठेतरी महायुती ही 200चा टप्पासुद्धा ओलांडू शकेल आणि त्यामध्ये भाजप हा 120 जागांपर्यंत जाऊ शकेल. अधिक आपल्याला निकालांबद्दल 23 तारखेला कळेलच. तोपर्यंत सर्वांना शुभेच्छा आणि